अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि प्राजक्ता पाटील यांच्या लग्नाची आता सगळीकडे चर्चा होते. या लग्नाचे काही फोटो आता चांगलेच व्हायरल होत आहेत आणि अजित पवारांचा आणि रोहित पवारांचा झिंगाट डान्स सुद्धा आता चांगलाच व्हायरल होतोय. परंतु तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात आणि देशात एकही ठिकाण असं भेटलं नाही का की जिथे ते त्यांच्या मुलाचं लग्न लावू शकतील? त्यांना बहरीनमध्येच का लग्न लावावं लागलं? नेमकं बहरीनमध्ये असं काय आहे की अजित पवार यांच्या चिरंजीवांचं लग्न तिथे होतंय? नेमकं या गोष्टी काय आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. जर मित्रांनो तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की अजित पवारांच्या मुलाचं लग्न बहरीनमध्येच का, आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल त्यांना सामान्य लोकांना बोलवायचं नसेल, तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजूनही जर तुम्ही आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. अर्थात अजित पवार किंवा पवार कुटुंबीय म्हणजे महाराष्ट्रामधलं राजकारणातलं हे एक सगळ्यात मोठं नाव आहे. आणि अशा वेळी महाराष्ट्रातील नेते, जसं आता सरकार जर यांचं असेल तर यांनी सरकारी शाळेमध्येच मुलांना शिकवलं पाहिजे, कारण ते सरकारचे आहेत ना. मग तुम्ही सरकारमध्ये राहतात परंतु सरकार ज्या गोष्टी करतंय त्याच्यावर तुमचा भरोसा नाही. तर राजकीय नेत्यांची मुलं जे जे सरकारमध्ये असतील, कुठल्याही प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमधले असतील किंवा विधानसभेत असतील, लोकसभेत असतील, कुठेही यांच्या मुलांनी शिक्षण कुठे घ्यायला पाहिजे तर सरकारी शाळेत, कारण हे स्वतः सरकारमध्ये बसलेले आहेत. आणि जर यांचेच पोरं तिथं शिकत नाही तर मग बाकीच्यांनी का शिकवावे, आणि मग हे आपल्या नावाने बोंब मारतात. बरं, आता दुसरी महत्वाची गोष्ट, आता महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र टुरिझमचं मार्केटिंग करायला पाहिजे. आपण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लग्न कसे होतील, महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय कसा येईल असं बघितलं पाहिजे. परंतु आपल्या राज्याचे अर्थमंत्री यांचाच महाराष्ट्राच्या टुरिझमवरती, हॉस्पिटॅलिटीवरती विश्वास राहिलेला नाही बहुतेक, आणि म्हणूनच ते बहरीनमध्ये लग्नाला गेले. मग आता तुम्ही म्हणाल बहरीनमध्ये असं काय भेटलं बरं अजित पवारांना की ते तिथे गेले? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, बहरीनचं जी संस्कृती आहे, बरोबर ना, ती एक कल्चरल ब्लेंड जे आहे त्याच्यामुळे खूप लोक तिथे डेस्टिनेशन वेडिंगसाठी जातात. दुसरी महत्वाची गोष्ट, तिथे खूप वेगवेगळे व्हेन्यूज तिथे उपलब्ध आहेत, जसे वेगवेगळे पॅलेसेस आहेत, रिव्हर फ्रंट आहेत, बीच आहेत, आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की आपण तिथे जाऊन डेस्टिनेशन वेडिंग केलं पाहिजे. मग अर्थात महाराष्ट्रामध्ये सुद्धा समुद्र आहे, महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगला निसर्ग आहे, परंतु तो डेव्हलपच यांनी केलेला नाहीये त्या दृष्टीने, आणि म्हणून इथल्याऐवजी तिथे लग्नाला जावं लागलं. आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, अजित पवारांचं लग्न असेल तर अजित पवार साधे एखाद्या सभेला आले तर त्या स्टेजवर इतकी चेंगराचेंगरी गर्दी सारखी परिस्थिती तयार होते. मग अजित पवारांच्या मुलाचं लग्न जर महाराष्ट्रात असेल तर किती बिनबुलाय मेहमान येतील, आणि मग आपल्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये तुमच्या आमच्या सारख्यांचा डिस्टर्बन्स नको म्हणून सुद्धा हे लग्न बहरीनमध्ये ठेवलेलं आहे. अर्थात बहरीनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा, तिथे टुरिझमसाठी असलेल्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज, तिथे डेस्टिनेशन वेडिंगसाठी असलेल्या वेगवेगळ्या सुविधा, या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रामध्ये एवढं सगळं उपलब्ध नाहीये, किंवा ते उपलब्ध आपल्या आत्तापर्यंत 70 वर्ष 75 वर्ष आपल्या डोक्यावरती बसलेल्या लोकांना ते डेव्हलप करता आलेलं नाहीये, आणि म्हणून यांना लग्नांसाठी बाहेर पळावं लागतंय, हे एक कारण. आणि दुसरं कारण म्हणजे आपल्यासारखे लोक त्या लग्नामध्ये जातील, आणि मग आता उपमुख्यमंत्र्यांना तर काही बोलता येणार नाही. तुमच्या आमच्यासारखे त्या लग्नात गेले तर तोंडावरती स्माईल ठेवूनच बोलावं लागेल, कारण इथे लोकांचे मतं मागायला सभेंना जावं लागतं, फिरावं लागतं. आणि मग अशा वेळी हा वैताग नको. कुठेतरी बाबा आपल्या सगळ्या बातम्या बाहेर पडल्या नाही पाहिजे, आपल्या लग्नात काय काय होतंय. नाहीतर इंदुरीकर महाराजांची म्हणजे एकदम साफच केली आहे मीडियावाल्यांनी सगळ्यांनी, कारण त्याचे सगळेच फोटो वगैरे सगळं व्हायरल झालेलं होतं. अर्थात इंदुरीकर महाराज जे जे बोललेले होते त्याच्या विरुद्ध ते वागले म्हणूनही तसं झालेलं होतं. परंतु अजित पवार सुद्धा महाराष्ट्राचे नेते आहेत. इथे महाराष्ट्राचा शेतकरी आता उपाशी मरतोय, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, आणि मग अशा वेळेस जर त्यांनी एवढे पैसा जर खर्च केला
तर जिथे अजित पवार सांगतात की बाबा आपण असा खर्च नाही केला पाहिजे, आपण नेहमी नेहमी कर्ज नाही घेतलं पाहिजे, आपण किती दिवस सरकारकडे आशेने बघणार, आपण स्वावलंबी बनलं पाहिजे, असले सल्ले अजित पवार वेगवेगळ्या सभेंमधून देतात आणि मग त्यांच्यावर हे सगळं उलटेल म्हणून सुद्धा मीडियापासून दूर, मीडियाकडे तेच फोटो आहेत जे फोटो तिथल्या लोकांनी सोशल मीडियावरती टाकलेले आहेत. इथं जर मीडिया जर मध्ये घुसली असती तर दादांना काही त्यांना विरोधही करता आला नसता आणि काही बोलताही नसतं आलं. तर म्हणूनच या सगळ्या कारणास्तव पवार कुटुंबीय सध्या तरी बहरीनमध्ये आहे आणि राष्ट्रवादीच्या फक्त 2च नेत्यांना याचं निमंत्रण भेटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे लग्न आता तिथे 5 डिसेंबर रोजी संपन्न झालेलं आहे. अर्थात तुम्हा आम्हाला दाळबट्टीचा भंडारा तरी या महाराष्ट्रात मिळो अशीच आपण अजित पवारांकडे सगळे मिळून प्रार्थना करू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.